नमस्कार मित्रांनो, लग्नाची बेडी या मालिकेच्या 23 जुलैच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. राघव मधूला म्हणत असतो, तू इथेच थोडा वेळ आराम कर आणि तुला काहीही लागलं तरी मला हाक मार. राघव काकूला तिच्याबरोबर थांबायला सांगून डॉक्टरांना बोलावणार असतो. तेवढ्यात पिंकी त्याच्याजवळ जाऊन त्याला म्हणते, मी आत्ताच सिद्ध केलं की मी या घरामध्ये सेफ नाहीये. त्यामुळे आत्ता या घडीपासून मला पोलीस प्रोटेक्शन पाहिजे आणि ही ड्युटी स्वतः तुम्हाला करावी लागेल. राघव पिंकीला म्हणतो, जमणार नाही, मी तुमच्याकडून ऑर्डर्स घेत नसतो. मी फक्त माझ्या सिनियर्सकडून ऑर्डर घेतो. पिंकी त्याला म्हणते, मग लवकरच तुम्हाला ऑर्डर्स येतील, फक्त तुमची ड्युटी आत्तापासून सुरू झाली आहे. राघव बघू असं म्हणून तेथून जातो. तर पिंकी मनात विचार करते, बेस्टी, राघव भाऊजी तुझ्या मागावर येणार नाहीत याचा बंदोबस्त मी केलाय. तू आता लवकर सावीला घेऊन इथे ये. तू इथे येईपर्यंत या मधुराणीचा माज मी नाही उतरवला तर नावाची पिंकी नाही. रेश्मा आणि ऋतुजा जेवण बनवताना ऋतुजा रेश्माला म्हणत असते, आजचा अख्खा दिवस जेवण बनवण्यातच निघून गेला. रेश्मा म्हणते, मला तर पिंकीचा खूप राग येतोय. राणी वहिनींना असा धडा शिकवण्याची काय गरज होती तिला. रेश्मा ऋतुजाला म्हणते, आपल्याला स्वयंपाक करावा लागतोय, हा त्रास होतो आहे आपल्याला. पण पिंकी किती हुशार आहे ना, तिने राणी वहिनींचा प्लॅन तिच्यावरच उलटवला. ऋतुजा म्हणत असते, बेडगी आहे बेडगी आणि माझ्यापेक्षा कमीच. आता हे मी सिद्ध करणार आहे. काल घरात बनलेल्या एवढ्या पदार्थांपैकी आपल्याला एकही पदार्थ खाता आला नाही ना. आता तू बघच, तुला काय वाटलं मी विसरले. आज तिचे पाहुणे येणार आहेत ना घरी. आज आपण सगळे जेवणार आणि ती पिंकी फक्त आपल्या तोंडाकडे बघत राहणार. रेश्माचं म्हणणं असतं की प्लॅन चांगला आहे, परंतु हे सगळं कसं पॉसिबल होईल. ऋतुजा रेश्माला फ्रीजमधून ज्यूस आणायला सांगते. त्यानंतर ऋतुजा एका ग्लासामध्ये ज्यूस घेऊन त्यामध्ये कसली तरी पावडर मिक्स करते आणि रेश्माने कसली पावडर आहे असं विचारल्यानंतर ती म्हणते की जादूची पुडी आहे ही. आणि ती ज्यूस मिक्स करतच म्हणत असते, या पिंकीने ऋतुजा रत्नपारखीसोबत पंगा घेतलाय. तो आगे आगे देख होता है क्या. त्या दोघी मात्र जाम खुश असतात. तेवढ्यात तेथे पिंकी येते. पिंकी त्या दोघींना म्हणत असते, गेस्ट कधी पण येतील, जेवणं रेडी आहेत ना. त्या म्हणतात, हो रेडी आहेत. ऋतुजा तो ग्लास पिंकीच्या पुढे नेतच म्हणते, पाहुण्यांसाठी स्पेशल ड्रिंक बनवलं आहे, जरा चव घेऊन सांग ना. पिंकी तिला म्हणते, ऋतुजा काकी, पाहुण्यांसाठी स्पेशल ड्रिंक, आहा. ऋतुजा तिला म्हणते, आज मी माझ्या या सुंदर हातांनी तुला हे ड्रिंक पाजणार आहे. पिंकी तिच्या हातातील ग्लास स्वतःच्या हातात घेते आणि म्हणते, एकच ग्लास का, आणखी 2 ग्लास घेऊन या तुमच्यासाठी. आता तुम्ही एवढा वेळ थकला असाल ना काम करून, मग तुमच्यासाठी पण हा स्पेशल ज्यूस होऊन जाऊ देत. ऋतुजा रेश्माला ते 2 ग्लास घेऊन यायला सांगते. त्या तिघी चिअर्स करतात आणि पिंकी तेवढ्यात तो ग्लास खाली ठेवून उठूनच मोठ्याने ओरडत म्हणत, मला आपला हा फॅमिली टाईम बघून माझ्या घराची, माझ्या गावाची आठवण झाली. आणि पिंकीचा ड्रामा चालूच असतो. ती म्हणते, आमच्या गावातील यात्रेत ना आम्ही एक खेळ खेळायचो. ऋतुजा तिला म्हणते, मग तो खेळ आठवत आठवतच हे ज्यूस संपव. रेश्मा विचारते, कोणता गेम खेळायचा तुम्ही. तर पिंकी तिला सांगते, शोध राणीचा, आणि मला आत्ता तो गेम तुमच्यासोबत खेळावासा वाटतोय. पिंकी त्या दोघींचे सुद्धा ग्लास घेते आणि ती त्यांना सांगत असते, राणीला एका ठिकाणी लपवलं जातं आणि राणीसुद्धा तुमच्यासारखीच चालाक असते. त्या दोघी आधी हसतात, नंतर त्यांच्या लक्षात येतं. पिंकी सांगत असते, पण राणी तिला लपवलेल्या ठिकाणी राहतच नाही, ती इकडे तिकडे जाते. पिंकी असंच काहीतरी सांगत सांगत ते 3ही ग्लास इकडे तिकडे करून टाकते. त्यामुळे त्या दोघी खूप कन्फ्यूज होतात आणि त्यांना लक्षात येत नाही की त्यांनी कोणत्या ग्लासमध्ये ती पावडर मिक्स केली होती. तर ऋतुजा म्हणते, आता यातील आपली राणी कोणती असेल. तर पिंकी तिला म्हणते, आता तुम्ही हुडका. त्यानंतर ऋतुजा एक ग्लास घेते. तर पिंकी रेश्माला म्हणते, राणी त्यांच्याकडे गेली, आता गावकरी काय बघत बसशील का, असं म्हणतच ती रेश्माला सुद्धा एक ग्लास देते आणि पिंकी एक ग्लास घेऊन गटागटा तो ज्यूस पिऊन टाकते. पिंकीने ज्यूस संपवला तरी तिला काहीच झालेलं नसतं. त्यामुळे त्या दोघींना कळत नाही की नेमकं कोणाकडे तो ग्लास आला असेल. त्यामुळे ऋतुजा रेश्माला खुणावत असते की आधी तू पी, आधी तू पी. रेश्मा थोडा ज्यूस पिते तर तिला काहीच होत नाही. त्यामुळे ती थोडीशी स्माईल करते. तर ऋतुजा तिच्या हातातील ग्लास घेतच तिला म्हणते, हा ग्लास माझा आहे, आणि ऋतुजा तिच्या हातातील ग्लास रेश्माच्या हातात देते. त्या दोघी मात्र ग्लास एकमेकींकडे देतच असतात. तर पिंकी तेवढ्यात उठून म्हणते, एका सासूने केला ज्यूस पाजून सुनेचा खून, ही बातमी ऐकायला बरी वाटेल का. आणा ते 2ही ग्लास इकडे, असं म्हणून ती त्या दोघींच्या हातातून ग्लास घेते आणि म्हणते, आता यांचा निकालच लावते. असं म्हणतच ती ते 2ही ग्लास त्या जारमध्ये ओतून देते आणि त्यानंतर त्या जारमधील ज्यूस त्या 2ही ग्लासामध्ये ओतते.
आणि त्यांना देताना म्हणते, हे घ्या, नव्याने संसाराला सुरुवात करा. त्यामुळे त्या दोघींना तर खूप भीती वाटत असते, परंतु त्या दोघीही तो ज्यूस हळूहळू पित असतात. पिंकीने त्या दोघींना ज्यूसमध्ये पावडर मिक्स करताना पाहिलेलं असतं, त्यामुळे तिला त्यांचा प्लॅन आधीच माहिती असतो. ती मनात विचार करते, तुमच्यासमोर मधुराणीचं एक्झाम्पल असताना सुद्धा तुम्ही पिंकीसोबत पंगा घेतलात. आता भोगा त्याची फळं. होऊ दे धिंगाणा. त्या दोघी ज्यूस पिऊन टाकतात आणि हसत असतात. म्हणजेच त्या पावडरचा त्या दोघींवर प्रभाव पडलेला असतो. इकडे ऋषभ राघवकडे येऊन त्याला विचारतो, काय झालं दादा? तर राघव त्याला म्हणत असतो, दुसरं काय होणार आहे, आपला प्लॅन फ्लॉप झाला. त्या पिंकीने पर्सनल सिक्युरिटीसाठी हेड ऑफिसला माझं नाव रेकमेंड केलंय आणि त्यांनी ते ॲक्सेप्टही केलं. ऋषभ म्हणत असतो, पण हे कसं शक्य आहे? राघव त्याला म्हणतो, या मोठ्या पॉलिटिशियन्ससाठी काहीही शक्य असतं. ऋषभ त्याला विचारतो, मग आता काय करायचं आपण? राघव त्याला म्हणतो, आता आपण काहीही नाही करू शकत. आता गडचिरोलीला जाण्याचा प्लॅनसुद्धा आपल्याला कॅन्सल करावा लागेल. मला तिथे जाता येणार नाही, पण तुला जाता येईल ऋषभ. तू तिथे जा आणि कृष्णा आणि गोदामावशीबद्दल जी काही इन्फॉर्मेशन भेटते ते मला दे. अगदी छोट्यातली छोटी इन्फॉर्मेशनसुद्धा. कोणताही अपडेट असला तरी तू मला लगेच कळव. ऋषभ राघवला म्हणतो, माझी जरा 1-2 कामे आहेत, ते झाली की मी लवकरात लवकर निघण्याचा प्रयत्न करतो. राघव ऋषभला सॉरी म्हणतो आणि म्हणतो, तुझं इथे रेश्माबरोबर असणं जास्त गरजेचं आहे. ऋषभ त्याला म्हणतो, पण त्यासाठी कृष्णाने इथे येणं खूप गरजेचं आहे. तू नको काळजी करूस, मी बघतो. ऋषभ तेथून गेल्यानंतर राघव मनात विचार करतो, ऋषभ तेथे गडचिरोलीमध्ये कृष्णाला शोधेपर्यंत मी इथे पिंकीची माहिती काढतो. इकडे रेश्मा आणि ऋतुजाचा मात्र धिंगाणा चालू असतो आणि या सगळ्याचा पिंकी मजा घेत बसलेली असते. तेवढ्यात तेथे मधू आणि रुक्मिणी काकू येतात. त्या दोघींच्या तर लक्षातच येत नाही की हे काय चालू आहे. त्यावेळी राघवसुद्धा तेथे येतो आणि तो पिंकीवर ओरडतच म्हणतो, काय चालू आहे हे सगळं? तर पिंकी त्याला म्हणते, तुम्ही माझ्यावरच का ओरडता? तुमच्या फॅमिली मेंबर्सना विचारा ना. रुक्मिणी काकू पिंकीला म्हणते, आम्हाला अक्कल शिकवू नकोस. तर पिंकी म्हणते, मग बघा तुम्ही ट्राय करून. मीच सांगते तुम्हाला काय झालं ते. पिंकी त्यांना सांगते की मी स्वतः बघितलं, तुमच्या या लिटल जाऊबाई सरबतामध्ये नशेची दवाई मिक्स करतायत आणि मग या पिंकीनं यांचाच डाव यांच्यावर उलटवायचा ठरवलं. नाहीतर माझं पण आत्ता असं माकड झालं असतं. राघव म्हणतो, घरातल्या सगळ्यांना काय झालंय ते मला खरंच कळत नाहीये. मधू आणि रुक्मिणी काकू त्या दोघींना रूममध्ये घेऊन जातात. तर पिंकी मोठमोठ्याने हसतच असते. तर राघव तिला म्हणतो, काय पद्धत आहे ही वागण्याची? ऋतुजा काकू तुमच्यापेक्षा मोठी आहे, निदान त्यांच्या वयाचा तरी मान ठेवा. पिंकी त्याला म्हणते, चूक तुमच्या फॅमिली मेंबरची आहे. राघव म्हणतो, मान्य आहे, पण तुम्ही जे वागलात ते सुद्धा चुकीचंच आहे. तर पिंकी म्हणते, गिव्ह रिस्पेक्ट, टेक रिस्पेक्ट. राघव तिला म्हणत असतो, म्हणजे तुम्ही जे वागताय ते चुकीचं नाहीच आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे का? पिंकी त्याला म्हणते, चूक जेव्हा पिंकीची असते ना, तेव्हा तिला माफी माग असं सांगण्याची गरज पडत नाही. आपलं आणखी लग्न झालं नाही, त्यामुळे तुम्ही माझ्यावर असं ओरडू शकत नाही. हा अधिकार मी माझ्या धनींना दिलाय फक्त. राघव तिला म्हणतो, काहीही झालं की लगेच लग्नाचा विषय बंद करा आता तो विषय. मी जे सांगतो ते तुम्ही नीट कान उघडे ठेवून ऐका. माझं ऑलरेडी लग्न झालंय आणि मला 2 मुले आहेत आणि माझ्या मनातली सिंधूची जागा मी कोणालाही देऊ शकत नाही. ऑलरेडी मी कृष्णाला शोधतोय आणि तुमच्यासाठी आता मी तुमच्या युवराजला सुद्धा शोधणार आहे. त्यामुळे युवराज सापडेपर्यंत तुम्हाला जर माझ्या घरात राहायचं असेल तर माझ्या घरच्यांशी नीट वागायचं. आणि आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे, पिंकी गोदामावशीला फोनवर विचारत असते, आपल्या सावीचा काही शोध लागला का? तर गोदामावशी म्हणते, त्या माजुर्डीचा जी कोणी पार्टनर आहे ना, तो खूप चालाक आहे. पिंकी म्हणते, मी लवकरच त्याचा शोध घेते. फोन ठेवल्यानंतर पिंकीच्या मनात विचार येतो, शकुंतला देवी तर तिची पार्टनर नसेल ना? त्यानंतर शकुंतला पिंकीला सांगत असते, आमच्या मागे या घरामध्ये काय होतंय हे माहिती काढण्यासाठी फक्त आम्ही त्या मधुराणीला जवळ केलंय. हे मैत्री वगैरे सगळं खोटं आहे. तर पिंकी मनात विचार करते, याचा अर्थ त्या मधुराणीची शकुंतला देवी पार्टनर असूच शकत नाही. मग तिची पार्टनर कोण असेल याचा ती विचारच करत असते. तुम्हाला हा भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. पुढे काय होईल हे पाहण्यासाठी आपल्या मराठी मालिका या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या भागात.